तर जिष्णुदेव वर्मा हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल झालेले आहेत। द्रौपदी मुर्मूंनी नव्या राज्यपालांची नियुक्ती केल्याची माहिती मिळते। जिष्णुदेव वर्मा हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत। द्रौपदी मुर्मूंनी नव्या राज्यपालांची नियुक्ती केल्याचं पाहायला मिळते। तेलंगणाचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांची नियुक्ती जी आहे ती केलेली आहे। तर 9 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली। हिमाचल प्रदेशमध्ये राज्यपाल शिवप्रताप शुक्ला यांची तेलंगणाच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर तेलंगणाचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे। तर नंदकिशोर यादव यांची नागालँडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। लेफ्टनंट जनरल निवृत्त सय्यद आता हसनैन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। तमिळनाडूचे राज्यपाल RN रवी यांची पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। केरळचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आलेकर यांच्याकडे तमिळनाडूच्या राज्यपाल पदाची अतिरिक्त जबाबदारी आता असणार आहे। लडाखचे उपराज्यपाल कविंद्र गुप्ता यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे। तर दिल्लीचे उपराज्यपाल V कुमार सक्सेना यांची लडाखच्या उपराज्यपालपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर तरनजीत सिंह संधू यांची दिल्लीच्या उपराज्यपालपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर जिष्णुदेव वर्मा हे महाराष्ट्राचे आता नवे राज्यपाल असणार आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ही नियुक्ती केलेली आहे। आता महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळाले आहेत। आज आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यासोबत फोन लाईनवरती जोडले गेलेले आहेत। प्रमोद, खरं म्हणजे महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळालेले आहेत। जिष्णुदेव वर्मा हे महाराष्ट्राचे आता नवे राज्यपाल असणार आहेत, काय सांगशील? सचिन, खरं तर 9 राज्यांच्या राज्यपालांच्या नियुक्त्या ह्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या आहेत। पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी काही वेळापूर्वी राजीनामा दिल्याच्या नंतर हे स्पष्ट झालेलं होतं की काही नव्या राज्यपालांच्या नियुक्त्या ज्या आहेत त्या केल्या जाणार आहेत आणि त्यातच आता महाराष्ट्राला देखील एक नवीन राज्यपाल मिळालेले आहेत। महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल CP राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती नियुक्ती झाल्याच्या नंतर गुजरातचे जे राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत यांच्याकडे खरं तर महाराष्ट्राची अतिरिक्त जबाबदारी दिली गेलेली होती आणि त्यानंतर आता महाराष्ट्राला स्वतंत्र असे राज्यपाल मिळालेत आपल्याला बघायला मिळालेलं आहे। तेलंगणाचे जे सध्याचे राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे। सचिन, खरं तर जिष्णुदेव वर्मा यांना राजकीय पार्श्वभूमी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावरती असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। ते त्रिपुरामधून राहिलेले जिष्णुदेव वर्मा आहेत। खरं तर त्रिपुरामध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून देखील काही काम केलेलं आहे। भाजपशी एकनिष्ठ म्हणून त्यांची तेव्हाच्या काळामध्ये ओळख होती, मात्र त्यानंतर त्यांचा जो सांस्कृतिक कारकीर्द असेल किंवा त्यांची वैचारिक कारकीर्द असेल या सगळ्याचा विचार करता जिष्णुदेव वर्मा यांना राज्यपाल म्हणून नियुक्त केलं गेलेलं होतं तेलंगणाच्या आणि तेच आता जिष्णुदेव वर्मा हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल नियुक्त झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालेलं आहे। सचिन, जिष्णुदेव वर्मा हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल झालेले आहेत। प्रमोद, सविस्तर माहितीसाठी धन्यवाद।